चेक करा पोझिशन ईस्ट साईडने ती राईज होईल अशी ईस्ट साऊथ ईस्ट साईडने. आपण आलो आहोत तैलवैला इथे. ह्या 2 वॉल आहेत साईड बाय साईड ज्याला फ्रेम करून आपण नाईट फोटोग्राफी करणार आहोत असा आपला प्लॅन आहे. स्काय किती क्लिअर मिळेल आणि मिल्की वे कशी राईज होणार आहे ह्याचं आम्ही प्लॅनिंग करतोय. कदाचित चांगलं शॉट मिळेल. लेट्स होप. तैलबैलाच्या मागच्या साईडला आलेलो जिथे भोरप्याची नाळ आहे आणि तिकडे आल्यानंतर 2 पोरं आतमध्ये झाडांजवळ जाताना दिसली. तर त्यांना विचारलं मी नक्की कुठे चाललात तुम्ही. तर ते म्हणाले की आंबेरी काढायला. तर म्हटलं की एकदा काय ते बघूया. सो आम्ही गेलो तर ही आंबेरी करून फळं आहेत, आंबट गोड आहेत. जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची फळं आपल्या सह्याद्रीत कुठे आढळली तर ते नक्कीच ट्राय करा. इट इज व्हेरी नाईस. हा सह्याद्रीतला एक प्रकारचा रानमेवा आहे. तर आम्ही तर खाल्लेला आहे, तुम्ही पण ट्राय करा. दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. पोरं टोमॅटो आणि कांदा कट करतात भेळ बनवण्याकरिता. आणि आम्ही एका सावलीत गाडी पार्क केली आहे. समोर तैलबैलाचा व्ह्यू. या ठिकाणी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता जेवण करून वरती जाण्याची तयारी करू. हे आपण असं एकसंध करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं सर्व. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आम्ही आता तैलबैला गावात आहोत आणि ट्रेक चालू करतो आहे. गावातनं तुम्हाला 2 व्हर्टिकल वॉल्स दिसतात. एका साईडला आहे तैल आणि दुसऱ्या साईड आहे बैला. सो ह्या दोन्ही वॉल्सला तैलबैला असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या मधोमध एक मंदिर आहे. इन केस जर आम्हाला नाईट शॉट्स जर काय घेता येतील त्याच्यासाठी आम्ही वरती जातो आहे रेकी करायला. आणि त्यानंतर आम्ही खाली येऊन सुद्धा मिल्की वेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कुठे काही फ्रेमिंग आपल्याला सेट करता येईल का त्याच्यासाठी अंधार पडण्यापूर्वी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. चला. अरे वारा खूप आहे यार. हॅलो हॅलो हॅलो. आता जे तुम्ही पाहताय ते तैलबैलाच्या मधली जागा आहे. मागे मंदिर आहे आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने क्लाइम्बिंगचे पॅचेस आहेत. सो रॉक क्लाइंबर्स ह्या दोन्ही पॅच थ्रू वरती रॉक क्लाइम्बिंग करतात. आउटर रिंग आणि इनर रिंग अशा नावाने ह्या दोन्ही वॉल्सला ओळखलं जातं आणि आपण त्यांना तैलबैला असं म्हणतो. सो तैलबैला हा किल्लासुद्धा आहे आणि ह्या ठिकाणी तैलबैला हे 200 फूट आणि 250 फूट अशा 2 कातळाच्या भिंती आहेत ज्याच्यावरती रॉक क्लाइम्बिंगसुद्धा होतं बऱ्याच वर्षापासून. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही जागा रॉक क्लाइम्बिंगसाठी एक्सपिरियन्स करण्यासारखी आहे. आजूबाजूचा परिसर खूप सिनिक आहे आणि पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर इथे खूप अमेझिंग वेदर तुम्हाला पाहायला मिळेल. सो बेसिकली आमचा प्लॅन असा आहे की तैलबैलाला फ्रेम करून मला एक मिल्की वेचा फोटो काढायचा आहे. त्यासाठी आम्ही इथे एवढ्या लांब आलो आहोत आणि बऱ्याच टाईमलॅप्स आणि स्टार ट्रेल शूट करायचा सुद्धा प्लॅन आहे. सो बघूया कसं काय होतं आहे. आणि आम्ही इथे वरती आलो आहोत फक्त एवढ्याकरिता की आपल्याला फ्रेम कुठे सेट करता येईल असं कुठल्या जागेवरनं आपल्याला प्रॉपर फ्रेम मिळेल त्याच्या रेकीसाठी आम्ही इथे वरती आलो आहोत. तैलबैलाचा व्ह्यू गावातून जेव्हा मी पाहिला तेव्हा तो खूप ब्युटिफुल होता. पण ट्रेक करून वरती आल्यानंतर फर्स्ट व्ह्यू जेव्हा आपल्याला तैलबैलाचा दिसतो तो एकदमच थ्रिलिंग आहे. म्हणजे तुमची नजर पडल्यावरती अशी एकदम उंच भिंत पाहायला मिळते आणि मी तर एकदमच ब्लोन आउट होतो बिकॉज इट इज व्हेरी ह्युमंगस आणि अमेझिंग एक्सपिरियन्स गाईज. मी तर नाईट फोटोज एन्जॉय करणार आहे या जागेचे. लेट्स होप फॉर द बेस्ट. आता इथे थोडा वेळ टाईम स्पेंड करू मंदिराजवळ आणि मग आम्ही आपल्या नाईट फोटो सेशनसाठी तयारी करायला खाली परत जाऊ. या दोन्ही कातळ भिंतींच्या मध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे.
आणि या मंदिराच्या वरती सुद्धा ही अशी छोटीशी जागा बनवली आहे जिथे तुम्ही थांबू शकता. आणि हे मंदिराचं कळस, बरीच जागा आहे इथे थांबण्याकरिता जर तुम्ही स्टेसाठी येत आहे तर. तैलबैलाच्या मागच्या बाजूला जी दरी आहे तिकडे त्याचा कोकणकडा आहे. त्या ठिकाणी आम्ही आता आलो आहोत आणि इथे सनसेट शूट करून मग आपण नाईट फोटोग्राफीची सुरुवात करू. पण त्याआधी हा जो सनसेट व्ह्यू आहे तो आपण कॅप्चर करूया आणि मी त्याचं टाईमलॅप्स घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. सो लेट्स सी. बाप रे बाप नका. सो काय म्हणायचं प्रतीक तुला? फील आहे बाई, फील आहे. काय वाटतंय यार, काय वाटतंय म्हणजे सुख आहे ना, ये बाई. एकदम निवांत आहे. सनसेट झाला त्याच्यानंतरची जी लाईट आहे, त्याच्यानंतर जो खालून मृदुंगाचा आणि त्या भजनाचा जो आवाज येतोय, आ हा हा हा, काय बोलायचं भाई. खूप भारी. असं ऐकत राहावं असं वाटतं. गाव खूप लांब आहे, आम्हाला परत गावात जायचं आहे. पण मयुरेशला सांगितलं मी, अर्धा एक तास निवांत पडूया म्हटलं इथे ऐकत. बस येई चाहिए. संध्याकाळी चहा प्यायल्यानंतर आम्ही रेकी केली आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की कदाचित मिल्की वेचं शॉट खालून प्रॉपर मिळणार नाही. सो आपण जेवढं पॉसिबल होईल संध्याकाळी आणि थोडंसं लेट इव्हनिंगपर्यंत खालीच शूट करूया आणि लगेच वरती जाऊ. सो आम्ही खालच्या बाजूला एक रोड रोलर होतं त्याच्यासोबत शूट करायला सुरुवात केली. आता जेव्हा आम्ही खाली शूट करतो आहे तर पिच डार्क नाही आहे. गावामध्ये जे स्ट्रीट लॅम्प्स आहेत ते मजबूत लाईट देत आहेत, त्यामुळे पूर्ण डार्क नाही आहे. वी कॅन कॉल इट नॉट सो आयडल कंडिशन फॉर नाईट फोटोग्राफी. पण रोड रोलरवरती जी लाईट पडत होती त्याच्याने फोटोमध्ये खूप छान असं म्हणता येईल की त्या ओव्हरऑल लाईटिंगमुळे फोटो छान येत होते. सो त्या फ्रेमनंतर प्रतीकने सुद्धा एक दोन ब्युटिफुल कंपोजिशन कॅप्चर केले आहेत. त्या मी आता तुम्हाला ऑन स्क्रीन शेअर करतो आहे. ह्या फोटोजमध्ये प्रतीकने तैलबैलाचं जो शेप कॅप्चर केला आहे त्याच्या वरच्या बाजूला जर तुम्ही झाडाची जी एज पाहिली तर त्याच्यासोबत ते जे कंपोजिशन आहे इट इज ऑलमोस्ट लुकिंग सिमिलर टू दॅट शेप. म्हणजे असं म्हणता येईल तैलबैलाची जी वरची एज आहे ती सेम त्या झाडाची एज दिसते. ब्युटिफुल पिक्चर. आम्ही संध्याकाळी तैलबैलाच्या मंदिरात होतो आणि आता परत ट्रेक करून वरती आलो आहोत. सो गोप्रोमध्ये मी नाईट लॅब्स घ्यायची प्लॅनिंग केली. आता आपल्याकडे आहे गोप्रो हिरो 11. तुमच्याकडे गोप्रो हिरो 11, 12 किंवा 13 असेल तर ते तुम्हाला शक्य आहे करण्यासाठी. जर तुमच्याकडे गोप्रो 11च्या खालचे वेरियंट असतील तर आय एम नॉट शुअर की तुम्हाला हे करता येईल की नाही. सो टाईमलॅप्स मोडमध्ये गेल्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्टार्ट रेल आणि स्टार्ट रेलमध्ये जाऊन तुम्हाला ऑप्शन मिळतात मॅक्सिमम, लॉंग आणि शॉर्ट. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेलच्या लेंथवरती डिपेंडेंट आहेत. सो मी मॅक्सिमम ठेवला आहे आणि आता तुम्ही रिझल्ट पाहणार आहात इन 3, 2, 1. प्लॅन असा आहे की प्रॅक्टिकली आम्ही खाली फ्रेम सेट करणार होतो मिल्की वेसाठी, पण खालून थोडंसं हेज दिसत होतं आणि त्याच्यामुळे कदाचित मिल्की वेचं शॉट प्रॉपर येणार नाही म्हणून आम्ही वरती आलो आहोत. सो होपफुली इथे आपल्याला क्लिअर मिल्की वेचा शॉट मिळेल. आणि समोरच्या बाजूने जी भिंत आहे तैलबैलाची त्याच्यासोबत कंपोजिशन मिळालं तर इट इज
सुपर. सो लेट्स होप आपल्याला तो शॉट प्रॉपर मिळेल. चला तर एक अर्धा पाऊण तास आपण रेस्ट करूया आणि पुन्हा नाईट फोटोज काढायची तयारी चालू करू. ट्रायपॉडवरती गोप्रो माउंट केला आहे व्हर्टिकली आणि त्यात टाईमलॅप सुरू आहे आणि या बाजूला मोशन टाईमलॅप सुरू आहे ज्याच्यामध्ये जिनी आणि कॅमेरा माउंट केला आहे मी. सो आपण 10 सेकंड्सचा इंटरवल ठेवला आहे. 90 डिग्री तो रोटेट होणार आहे आणि त्यात 180 क्लिक्स इमेजेस होणार आहेत. आपला रिझल्ट हा आहे. 10 सेकंड्स शटर f2.8 आणि ISO 3200 अशी आपली सेटिंग आहे. मिल्की वे खालून शूट न करण्याचं रिझन हे होतं की आकाशात थोडं थोडं हेच दिसत होतं आणि आत्तासुद्धा तेवढं आहे ते. आम्ही गावामध्ये तैल बैला आणि मिल्की वे असं शूट करायचा प्लॅन केलेला, पण कुठेही फ्रेम केलं असतं तरी तेवढं कंपोजिशनमध्ये फिट नसती झाली मिल्की वे आणि तैल बैला असं साईड बाय साईड. सो आम्ही प्लॅन चेंज केला आणि वरती यायचं ठरवलं. मला असं वाटतं की वी टूक अ गुड डिसिजन की आम्ही खाली न शूट करता वरती आलो आणि त्या दिवसामधली ती सेकंड फेरी होती आमची आणि थोडंसं थकवा जाणवतो आहे, बट एनिवेज वी गॉट गुड शॉट, सो ते कॉम्प्रोमाइज करू शकतो आम्ही. आणि आता ह्या मिल्की वेच्या शॉट्सनंतर कदाचित आम्ही अजून काही शूट करू. सो मे बी हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. आम्ही एवढी धावपळ जी केलेली आहे एका मिल्की वेच्या फोटोसाठी, आणि तो एकच फोटो नव्हे तर दिवसामध्ये आणि आत्ता जे नाईट शॉट्स आम्ही जे कॅप्चर केले ह्याची ओव्हरऑल जर्नी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की कुठला पार्ट तुम्हाला कसा वाटला आहे, काय वाटलं आहे. आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा. मी ट्राय करतो आहे तुम्हाला चांगलं कॉन्टेंट दाखवायचं. तर आय होप की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक लाईक तरी हिट करू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केलात तर मला फार आवडेल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.